आतापर्यंत बहुसंख्य सन्मान्य सदस्यांचे फेस रेकग्निशन पूर्ण झाले असून त्यांचा प्रवेश सुरळीत होत आहे। काही पत्रकार, अधिकारी व कर्मचारी यांचे फेस रेकग्निशन नोंदणीमध्ये तांत्रिक अडथळे आल्यामुळे त्यांचे फेस रेकग्निशन होऊ शकले नाही। तरी ज्या पत्रकार, अधिकारी व कर्मचारी यांचे फेस रेकग्निशन झाले नाही अशा पत्रकार, अधिकारी व कर्मचारी यांनी आज दिवसभरात फेस रेकग्निशन नोंदणी पूर्ण करून घ्यावी। आज या प्रक्रियेतून सूट देऊन ओळखपत्राद्वारे प्रवेश देण्यात आलेले आहेत। उद्यापासून फेस रेकग्निशन प्रणाली अंतर्गत प्रवेश देण्यात येतील। शोक प्रस्ताव। शोक प्रस्ताव। मी विनंती केली आहे, अध्यक्ष महाराजांना विनंती केली। अध्यक्ष महाराज शोक प्रस्ताव करू द्या ना, काय तो आपला विषयच आहे। पण अध्यक्ष महाराज, आपला जूनचा महिना आता संपत आहे अध्यक्ष महाराज, आणि आपल्याला लक्षात असेल की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बजेट अधिवेशनात सांगितलं होतं की अल निनोचा परिणाम यावेळेस दुष्काळावर जाणार, आणि ती परिस्थिती आता आलेली आहे। अध्यक्ष महाराज, आपण नद्या थांबवल्या नाहीत, त्याचं पाणी थांबवलं नाही, नाल्यांचं पाणी थांबवलं नाही, धरणं असतील, तलाव असतील, त्याचं पाणी आता सगळं कोरडं पडलेलं आहे, जमिनीतला पाणी पण आतमध्ये गेलेलं आहे। पिण्याचं पाणी अनेक गावामध्ये आज नाही, शहरामध्ये नाही। अरे बाबू, काय तुम्हाला त्रास आहे का? नाही नाना भाऊ, मी तुम्हाला थोडक्यात मी तेच सांगत आहे अध्यक्ष महाराज, तेच सांगत आहे अध्यक्ष महाराज। अशा भयावह परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की अध्यक्ष महाराज, आपण विधिमंडळाच्या कामकाजामध्ये शोकप्रस्तावानंतर कामकाज घेत नाही। पहिलेच अधिवेशन थोडक्या दिवसाचं आहे, 14 दिवसाचं अधिवेशन अध्यक्ष महाराज। माझा आपल्याला विनंती आहे, आणि माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे सभागृहाचे नेते म्हणून, संदर्भित विषयावरती सभागृहात सकारात्मक चर्चा होईल या संदर्भातली जबाबदारी मी घेत आहे। योग्य चर्चा घडवून आणीन। बसा। शोक प्रस्ताव। शोक प्रस्ताव। मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो। पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, श्री अनंतराव नारायण थोपटे माजी विधानसभा सदस्य व माजी मंत्री, सर्वश्री विठ्ठलराव लक्ष्मणराव धोटे, बळीराम कुडूजी कोटस्कर पाटील, कृष्णराव नानासाहेब देशमुख, पटल्या लंगडा मावस्कर, वसंतराव दोधा सूर्यवंशी, सुरेशकुमार कन्हैयालाल जेठलिया, श्रीमती उषादेवी कृष्णराव जगदाळे व श्रीमती शकुंतला नंदकिशोर शर्मा माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव्र दुःख व्यक्त करते। पद्मविभूषण आशा भोसले